आपली महानगरपालिका जी आहे ना ते बिल्डरांची भांडवलदार झाली आहे आता. अधिक म्हणजे नवीन पाणी आलंच नाही, जे येतं आहे त्याच्यामधून पण नवीन बिल्डिंगला कनेक्शन देत आहेत. म्हणजे शहरी लोकांच्या घरात आता पाणी जे कमी येतं त्याच्यामधून पण पाणी कमतरता करून आता नवीन बिल्डिंगला कनेक्शन देत आहेत. आयुक्त आणि इकडचे भांडवलदार आमदार, दोन्ही भांडवलदार आमदार, ठीक आहे, दोघांनी फक्त बिल्डरांसाठी काम करायचं ठरवलं आहे, बाकी सामान्य जनता गेली खड्ड्यात. नमस्कार, मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथे आहोत अर्बन ग्रँडर ही जी इमारत आहे, या इमारतीला आज मीरा भाईंदर महानगरपालिकेने हे जे नवीन कनेक्शन देण्याचं काम चालू आहे. मुळात विषय असा आहे की मीरा भाईंदरमध्ये 2च दिवसाआधी आदिवासी लोकांनी आंदोलन घेतलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की मीरा भाईंदरमध्ये 3-3 वर्ष अर्ज करून सुद्धा त्यांना नळ जोडणीसाठी अर्ज स्वीकारला गेला नव्हता. असे असताना देखील आज मीरा भाईंदर महानगरपालिका बिल्डरांना हे कशा प्रकारे इथे नवीन नळ जोडणी करून देत आहे. अजूनपर्यंत मीरा भाईंदरमध्ये हे सूर्य प्रकल्पाचं काम अजून चालू आहे, पूर्ण झालेलं नाही. आणि आयुक्तांनी देखील आश्वासन दिलं होतं नागरिकांना की जोपर्यंत सूर्य प्रकल्पाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेत कुठल्याही बिल्डर लोकांना नवीन कनेक्शन देण्यात येणार नाही. महानगरपालिकेने जे पाणी पुरवठा आहे मीरा भाईंदरमध्ये आधीच 2-2, 3-3 दिवस कमी पुरवलं जातं नागरिकांना. असे असताना देखील आज त्याची सुविधा न करता पाण्याची इथे त्याच पाण्यात ते जे पाणी येतं त्याच पाण्यामध्ये आज महानगरपालिका हे बिल्डरांना नवीन कनेक्शन देत आहे. इथे कुठेतरी नागरिकांची दिशाभूल होत आहे आणि या नागरिकांना पाण्याच्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचं काम करत आहेत. याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत बागरी साहेब आहेत काँग्रेसचे. त्यांच्याकडनं जाणून घेऊ ते कशा प्रकारे याचा विरोध करतात. काम चालू आहे आज मीरा भाईंदरमध्ये पाण्याची कमतरता आहे, तरी देखील बिल्डर लोकांना आज पाण्याचं कनेक्शन देत आहेत. तर तुम्ही याबद्दल याचा विरोध करणार आहेत का? आपली महानगरपालिका जी आहे ना ते बिल्डरांची भांडवलदार झाली आहे आता. अधिकारी तर होतेच मागच्या काही वर्षापासून. आता हे जे निवडून आले आहेत ते पण काय ते एजंटच आहेत ना, ते एका कंपनीचे एजंट निवडून आले आहेत आणि त्यांना काय करायचं, फक्त बिल्डरांना फायदा पोचायचा. आता तुम्ही ते बघणार की जे एक्झिस्टिंग लाईन आहे त्याच्यामधून नवीन कनेक्शन देत आहेत. म्हणजे नवीन पाणी आलंच नाही, जे येतं आहे त्याच्यामधून पण नवीन बिल्डिंगला कनेक्शन देत आहेत. म्हणजे शहरामध्ये पाण्याची जी कमतरता आहे त्याच्यासाठी काय उपाययोजना नाही यांच्याकडे. फक्त बिल्डर लॉबीला फायदा पोचवण्यासाठी इथे नवीन स्टारबक्स वगैरे बनले आहेत, त्यांना फायदा पोचवण्यासाठी हे लोकांनी काय केलं, आता एक्झिस्टिंग लाईन जे लोकांच्या घरात आता पाणी जे कमी येतं त्याच्यामधून पण पाणी कमतरता करून आता नवीन बिल्डिंगला कनेक्शन देत आहेत. म्हणजे ही जी आपली महानगरपालिका झाली आहे आता, ही आता फक्त बिल्डर लॉबींची भांडवलदार झाली आहे. सामान्य जनतेसाठी काहीच नाही. रस्त्यांचा विषय नाही, पाण्याचा विषय नाही, मेट्रो कधी चालू होणार त्याच्यावरती काय नाही. फक्त नवीन कन्स्ट्रक्शनला कसं हे लोक सोयीस्कर रीतीने पाठिंबा देऊ शकतात याच्यासाठी फक्त आपले महानगरपालिकाचे अधिकारी, आयुक्त आणि इकडचे भांडवलदार आमदार, दोन्ही भांडवलदार आमदार, ठीक आहे, दोघांनी फक्त बिल्डरांसाठी काम करायचं ठरवलं आहे, बाकी सामान्य जनता गेली खड्ड्यात. 2च दिवसाआधी महानगरपालिकेत आदिवासी लोकांनी आंदोलन केलं होतं की त्यांचं 3-3 वर्ष फाईल जमा करून सुद्धा त्यांना नळ कोण जोडणी दिली नव्हती. किती म्हणजे घाणेरडी गोष्ट आहेत ना. जिथे लोक राहत आहेत, जिथे वस्ती ऑलरेडी बनलेली आहे, एवढ्या वर्षापासून राहत आहेत, तिथे टॅक्स भरतात आणि तिथे पाणी नाही. आणि जिथे नवीन लोक राहायला येणार आहे, जिथे त्यांना आता नवीन कन्स्ट्रक्शन करायचं आहे, FSI वाढवायचं आहे, त्यांना आता पर स्क्वेअर फीटचा कन्स्ट्रक्शन कॉस्ट जो आहे ते आता वाढवायचं आहे. म्हणून त्यासाठी काय करतायत, नवीन कनेक्शन त्यांना पहिला पुरवतात. जिथे एक्झिस्टिंग लोक आहेत ते गेले खड्ड्यात. जिथे उत्तर राई मुरवाला जिथे आदिवासी लोक राहतात, जिथे गावातले लोक राहतात, त्यांना नवीन कनेक्शन नाही देणार. ठीक आहे, त्यांची जी जागा आहे त्यांना हडपण्यासाठी आपण प्रयत्न करणार. ठीक आहे, CRZची जागा आपण झोन चेंज करून रेसिडेन्शियल झोन करणार. आणि जिकडे ऑलरेडी रेसिडेन्शियल झोन आहे तिकडे सर्व्हिसेसच्या नावाखाली लोकांना पाणी पाहिजे, लोकांना रस्ते पाहिजे, लोकांना पार्किंग पाहिजे, त्यासाठी एकही पाऊल न उचलणारे आता आपल्याकडे लोक निवडून आलेले आहेत. सूर्य प्रकल्पाचं देखील अजून लाईन चालू झालेली नाही, 2 वर्ष लागणार कमीत कमी. हे जे आमदार मागच्या वेळी खोटे बोलून गेले ना की 6 महिन्यात पाणी देतो, मी तुम्हाला आजच्या तारखेला लिहून देतो पुढच्या 2 वर्षापर्यंत सूर्य प्रकल्पाचं पाणी नाही येणार आहे. आणि हे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत की ठीक आहे, जे काय आहे ते बोलत आहेत, पण पालिकेचे अधिकारी खरी भूमिका हीच त्यांची आहे की 2 वर्ष पाणी शहरामध्ये काही येत नाही आहे. 2 वर्षासाठी आपल्या शहरामध्ये जेवढी नवीन वस्ती येणार आहे, जेवढे नवीन कन्स्ट्रक्शन होणार आहे, त्यांना हे अशा प्रकारे पाणी पुरवठा करणार आहेत. आणि जे सामान्य जनता एवढ्या वर्षापासून इथे राहते त्यांची आता अवस्था अजून वाईट होणार आहे. आता हे जे कनेक्शन दिलं जात आहे पाणी पुरवठ्याची सुविधा न करता, तर त्यावर रोख लावण्यासाठी तुम्ही काय करणार पुढे? आम्ही आता भूमिका मांडणार आमची. आम्ही आता पत्रव्यवहार करणार. मागच्या वर्षी
काटकर साहेबांनी जेव्हा आमचा काँग्रेसचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं होतं तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की 1 वर्षाआधी की आता कुठल्याही नवीन बिल्डिंगला आम्ही पाण्याचं कनेक्शन नाही देणार, जे एक्झिस्टिंग लोक आहेत त्यांना आधी पाणी पुरवठा करणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा सूर्यप्रकल्पाचं पाणी येणार त्याच्यानंतर आम्ही नवीन बिल्डिंगला कनेक्शन देणार आहे. आणि हे जे आताचे आयुक्त आहेत, ठीक आहे, ते आयुक्त आहे की काय आहे ते त्यांनाच माहिती, पण त्यांच्या नावाखाली इथे मीरा भाईंदर शहराचा वाटोळा झाला आहे. पण असं हे इलिगल कनेक्शन देत आहेत तरी पण सुद्धा पाणी पुरवठ्याचे विभागाचे अधिकारी इकडचे काम करतायत, ते कोणाला जुमानत नाही आहे. इकडचे नगरसेवक झोपलेले आहेत, ते एजंट आहेत बिल्डर लॉबीचे. इकडचे आमदार त्यांचं लक्ष नाही आणि जे दुसरे आपले मीरा भाईंदरचे आमदार आहे त्यांना 7-11च्या पुढे पाठीमागे काही दिसत नाही. तर आता शहराची जनता कोणावरती अवलंबून राहणार? शहराची जनतानी आता त्यांना निवडून दिलं आहे आणि आता त्यांना पुढच्या 5 वर्ष हे भोगावं लागणार. हे आपल्या शहराचा दुर्दैव आहे आता सध्याचा तिला. आणि आम्ही आमच्या काँग्रेसच्या भूमिका मांडणार आणि आता आयुक्तांना उद्या भेटणार, आयुक्तांना सांगणार की हे जे नवीन कनेक्शन तुम्ही देत आहेत हे बंद करावे. जेव्हापर्यंत सूर्यप्रकल्पाचं पाणी नाही तेव्हापर्यंत तुम्ही आदेश काढावा की पाणी पुरवठा विभागाने कुठलंही नवीन कनेक्शन नाही दिलं पाहिजे.